भाग्यश्री रेसिपीजमध्ये आज आपण झणझणीत जेवणाची लज्जत वाढवणारी अशी लसणाची चटणी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। दिवाळीमध्ये गोड खाऊन कंटाळा असाल तर ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। त्यासाठी 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या इथे मी सोलून ठेचून घेतलेल्या आहेत खलबत्त्यावरती। तर जास्त बारीक पेस्ट आपल्याला बनवायची नाही, या पद्धतीने जाडभरड असंच आपण ठेचून घ्यायचं आहे। एका वाटीमध्ये आता मी काश्मीरी मिरची पावडर घेणार आहे। काश्मीरी मिरची पावडरमुळे चटणीला आपल्या रंग छान येईल। तर 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेणार आहे, पण रंगाबरोबरच आपली चटणी झणझणीत व्हावी यासाठी 1 चमचा घरगुती लाल मिरची पावडर देखील मी यामध्ये वापरणार आहे। तर टोटल 2.5 चमचे मिरची पावडर यामध्ये आपण वापरणार आहोत। यामध्ये पाणी घालून आपण याची पेस्ट बनवायची आहे। ही चटणी बनवायला अतिशय सोपी आहे, झटपट बनते आणि खायला अप्रतिम लागते। भाजी वगैरे नसेल तर या चटणीसोबत सुद्धा आपण जेवू शकतो, इतकी चविष्ट ही चटणी बनते। जेवताना तुम्ही तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही चटणी बनवून घेऊ शकता। चपाती भाकरी कशासोबतही खाता येते। तर इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये तेल घालून घेते आणि आता तेल छान गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे घालून घेते। जिरे आपले छान फुलले की आपण यामध्ये लसूण घालून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता जिरे आपले छान फुललेले आहेत आणि आता आपण यामध्ये घालून घेऊया ठेचून घेतलेला लसूण। तर लसूण भाजून घेत असताना गॅसची फ्लेम लो करायची आहे। लो फ्लेमवरती या पद्धतीने सतत हलवून घेत आपण लसूण भाजून घ्यायचं आहे। लसूण कच्चा राहणार नाही, छान भाजला जाईल या पद्धतीने आपण हा लसूण लो फ्लेमवरती भाजायचा आहे। म्हणजे लसूण आपला जितका छान भाजला जाईल तितकी आपली चटणी ही टेस्टी बनते आणि मस्त असा सुगंध देखील चटणीला येतो। लसूण छान आपला भाजला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता। लसूण भाजल्यानंतर आपण मिरची पावडरची जी पेस्ट बनवून घेतली होती ती घालून घ्यायची आहे। वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घालून ते पाणी देखील यामध्ये ओतून घेणार आहे आणि आता आपण हे चमच्याच्या मदतीने थोडंसं हलवून घेत या पद्धतीने 3 ते 4 मिनिट सतत हलवून घेत हे शिजवून घ्यायचं आहे। पण त्या अगोदर थोडंसं मीठ मी यामध्ये घालते। मिठापासून देखील थोडंसं पाणी सुटून तेल छान आपलं सेपरेट होईपर्यंत या पद्धतीने ढवळून घेत 3 ते 4 मिनिट आपण हे शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे आपली चटणी देखील साधारण 2 ते 3 दिवस आपण ठेवून स्टोर करून खाऊ शकतो। तर इथे तुम्ही बघू शकता आपली चटणी छान भाजून झालेली आहे आणि यामध्ये आता मी अर्धा लिंबू पिळून घेते। लिंबू पिळल्यानंतर छान पुन्हा आपण मिक्स करून हे एकजीव करायचं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा आपण हे छान मिक्स करायचं आहे। या पद्धतीने अतिशय साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी आपली लसणाची चटणी तयार झालेली आहे। बाजूनी तेल देखील छान सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर ही चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल